राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महायुती पुरस्कृत शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ पडवळनगर येथे नारायण कोळी चौक येथे काल सायंकाळी 5 वाजता निघालेल्या प्रचार फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला, युवक आणि विद्यार्थी पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लोकसभा मतदारसंघाचे महायुती पुरस्कृत शिवसेना उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ काल सायंकाळी 5 वाजता पडवळनगर येथून निघालेल्या प्रचार फेरीत सहभागी झाले होते। ही प्रचार फेरी पडवळनगर, पंचपरमेश्वर मंदिर, किसन नगर नंबर 1, हिरामोती नगर गेट, डिसोजावाडी, सिंधुदुर्ग हॉटेल, दत्त मंदिर, रहेजा गार्डन, मेंटल हॉस्पिटल, कोपरी नवीन ब्रिज बोगदा मार्ग, बाराबंगला चौक, आनंद नगर, कोपरेगाव हनुमान मंदिर, शांतीनगर शाखा, ठाणेकर वाडी मार्गे, शिवमंदिर, सिद्धार्थनगर शाखा, गावदेवी मंदिर मार्गे, आनंद सिनेमा, पैलगल्ली मार्गे, प्रेमनगर, गौतम मार्केट, मंगला हायस्कूल मार्गे, अष्टविनायक चौक, नारायण कोळी चौक, एकविरा मंदिर येथे या प्रचार रॅलीचा समारोप करण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा ब्लॉक फ्रंटल सेल विभागाचे महिला, युवक, विद्यार्थी, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी सतत लढा देणाऱ्या संघर्ष समितीतील नेते आणि पदाधिकाऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभर भरघोस केलेल्या कामांवर समाधान व्यक्त करत, तसंच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी 27 गावांचा केलेला कायापालट आदी गोष्टींवर प्रेरित होऊन कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत 27 गावातील राष्ट्रवादीच्या नेत्यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा भगवा हातात घेतलाय। ठाण्यातील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनेचा भगवा त्यांच्या हाती देत सर्वांचं जोरदार स्वागत केले। ठाण्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे नेते गुलाब वझे यांच्या नेतृत्वाखाली 27 गावातील मानपाडा, संदप, भोपर, नांदिवली, सोनारपाड, घारिवली, निळजी आणि खिडकाळी आदी गावातील भूमिपुत्र तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातील लोक शेकडोंच्या संख्येने हजर होते। यामध्ये महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा भगवा त्यांच्या हातात देऊन त्यांचं शिवसेनेत स्वागत केलं। यावेळी शिवसेना जिंदाबाद, शिंदे साहेब आगे बढ़ो, हम आपके साथ है, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे जिंदाबाद अशा घोषणा देण्यात आल्या। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विकास कामांमुळे आम्ही शिवसेनेत प्रवेश केल्याचं यावेळी गुलाब वझे यांनी सांगितलं। 27 गावांचा विकास फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हेच करू शकतात। येथील भूमिपुत्रांचे प्रश्न सोडवण्यासाठी खंबीर नेतृत्व हवं होतं। संत सावळाराम महाराज स्मारक उभारण्याचं काम होत आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं सहकार्य नक्कीच मिळणार आहे। आमचा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावर पूर्ण विश्वास असून संघर्ष समितीला पुढे काम करण्यास वाव मिळेल असा भूमिपुत्रांचा विश्वास आहे। यावेळी गुलाब वझे यांच्यासह दत्ता वझे, शरद पाटील, विजय पाटील, वर्गीस म्हात्रे, नायकर यांच्यासह शेकडो भूमिपुत्रांनीही शिवसेनेत प्रवेश केला। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये।
उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिंदेंच्या सेनेचे उमेदवार नरेश मस्के तर उभाटाचे उमेदवार राजन विचारे हे निवडणूक लढवत असले तरी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात खरी लढत असल्याचं बोललं जातंय. मुख्यमंत्र्यांच्या किल्ल्यात होणारी ही निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात असून हा गड राखण्यासाठी बैठका घेण्यापाठोपाठ आता प्रचार मिरवणुकांच्या माध्यमातून ते स्वतः मैदानात उतरल्याचंही दिसून येतंय. ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचं आजवर वर्चस्व राहिले. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी जिल्ह्यातील घराघरात शिवसेना पोहोचवली. म्हणूनच आनंद दिघेंचा ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला अशी घोषणा दिली जाते. त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्याचं नेतृत्व केलं. शिवसेनेतील बंडानंतर मुख्यमंत्र्यांना जिल्ह्यातून मोठं समर्थनही मिळालं. मात्र असं असलं तरी शिवसेनेतील बंडानंतर जिल्ह्यात ही पहिलीच निवडणूक होते. महायुतीच्या जागा वाटपात ही जागा आपल्याकडेच ठेवण्यास मुख्यमंत्र्यांना यश आलं असून या ठिकाणी त्यांनी पक्षाचे जिल्हाप्रमुख नरेश मस्के यांना उमेदवारी दिली आहे. जागा वाटपावरून भाजप आणि सेनेत नाराजी नाट्य रंगलं होतं. ते शमल्यानंतर आता महायुतीचे नेते प्रचारात उतरल्याचंही दिसून येतंय. मतदारसंघातून शिंदेंच्या सेनेचे उमेदवार नरेश मस्के तर उभाटाचे उमेदवार राजन विचारे हे निवडणूक लढवत असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात खरी लढत असल्याचंही बोललं जातंय. दोन्ही सेनेकडून ही जागा जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. दोन्ही सेनेत आरोप प्रत्यारोपाची लढाई रंगली आहे. त्याचबरोबर आनंद दिघे यांचा खरा शिष्य कोण यावरूनही वाद रंगलाय. शिवसेनेतील बंडानंतर ठाण्याचा गड कोण राखणार याकडे सर्वांचंच लक्ष लागले. असं असलं तरी ठाणे लोकसभा मतदारसंघ हा मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात येतोय. त्यामुळे ही निवडणूक मुख्यमंत्र्यांसाठी ही प्रतिष्ठेची मानली जाते. या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी बैठकाही घेतल्या होत्या. त्यानंतर किसननगर येथील प्रचार मिरवणुकीत ते सहभागी झाले होते. त्यापाठोपाठ गुरुवारी नवी मुंबई येथील बेलापूर भागातील प्रचार मिरवणुकीत ते सहभागी झाले. तर सायंकाळी ते कोपरी पाचपाखाड येथील मिरवणुकीत सहभागी होणार होते. यामुळे बैठका घेण्यापाठोपाठ आता प्रचार मिरवणुकांच्या माध्यमातून ते स्वतः मैदानात उतरल्याचं दिसून येतंय. ICSE बोर्डाकडून नुकताच 10वीचा निकाल जाहीर झाला असून श्रीमती सुलोचनादेवी सिंघानी या शाळेतून किमया बउआ ही 99.8% गुण मिळवून शाळेतून प्रथम आली आहे. किमया त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या ठाण्यातील शुभदीप निवासस्थानी त्यांनी भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी किमया हिला शुभ आशीर्वाद देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेही उपस्थित होते. पुढे जाऊन आपल्याला आर्किटेक्ट बनायचं असल्याची भावना किमया हिनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे व्यक्त केली. ठाण्यात प्रियंका चतुर्वेदी यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबाबत केलेल्या विधानावरून शिवसेना शिंदे गटाच्या महिला आक्रमक झाल्या असून या महिला संतप्त कार्यकर्त्यांनी चतुर्वेदी यांचा निषेध करत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारू आंदोलन केलं. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी मुंबईमध्ये भाषण देताना असा उल्लेख केला की श्रीकांत शिंदे यांच्या डोक्यावरती लिहिलेलं आहे की त्यांचा बाप गद्दार आहे. यावरच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रान पेटताना दिसून येते. आज शिवसेना महिला आघाडीवरून ठाण्यातील आनंद आश्रमात मध्यवर्ती कार्यालय या ठिकाणी शिवसेनेच्या महिला पदाधिकारी यांच्या वतीनं राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि त्यांच्या फोटोला जोडे मारत निषेध आंदोलन करण्यात आलं.
मला असं वाटतं की आता जी व्हिडिओ आम्ही बघितलेली, कारण प्रचाराच्या व्यस्ततेमुळे आम्हाला हे काही ऐकायला आलं नव्हतं, पण आता आम्हाला ते कळलं की प्रियंका चतुर्वेदींनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या बाबतीत जे वक्तव्य केलं, मला असं वाटतं की तिने जे वक्तव्य केलं त्याचा निषेध म्हणून ही महिला आघाडीसाठी उतरलेली आहे. तिला एकच प्रश्न आहे आमचा, ठीक आहे खासदाराला सांगायला बाप तरी आहे, तर तुझे बाप किती आहेत हे लोकांना तू सांगितलं पाहिजे. कारण अनेक पक्ष बदलून ती निष्ठेची वार्ता करायला आता शिवसेनेमध्ये आलेले आहे आणि असे निष्ठावान कार्यकर्ते उद्धव ठाकरेकडे आहेत, हेच त्यांचं दुर्भाग्य आहे मला असं वाटतं.